रुपेश मोरे यांना विनंती आहे की आपली यूट्यूब लाईव्ह चालू असल्याने थोडंसं आपण जरा आपल्या यूट्यूबचं जरा भान ठेवून जरा आपण या ठिकाणी संभाषण करायला अशी अपेक्षा बाळगतो. प्रफुल्ल मोहिते यांना विनंती आहे, मागाशी तुम्ही हिंदी गाणी लावतात, मराठी भाषा दिन आहे तर त्यानिमित्त थोडंसं सांभाळून असं थोडंसं वापरावा आपण शब्द. अक्षय त्यांच्या संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. एक वेगळी स्ट्रॅटेजी ते बनवत आहेत ओंकार वॉरियर विरुद्ध. ओंकार वॉरियर्सची बॅटिंग साईड एक चांगली अशी एक बॅटिंग साईड आहे त्यांच्याकडे. ज्युनियर मारू, रोहित, दत्तू, उत्कर्ष, एक्का, जितेश जेटवा अशी एक चांगली एक बॅटिंग साईड त्यांच्या संघाकडे. त्याचप्रमाणे नरेश गाडीगावकर सारखे स्पीड प्लेअर, एक लेग स्पिनर, ओंकार मित्रमंडळाचे लेग स्पिनर ओळखले जाणारे नरेश गाडीगावकर जे संघात आहेत. अपेक्षेप्रमाणे त्याचप्रमाणे एक आमचे ओरमचे उत्कृष्ट गोलंदाज सिनियर आवळे, आमचे सिनियर आवळे सुद्धा या संघात आहेत. किती मीटर लेट आहे? एक किती ते बोलले काय? मागे स्टेजच्या मागे कोण लाऊडस्पीकर कोण लावतोय? रोहित जाधव यांच्याकडून अशा चुकीच्या वर्तवणुकीची अपेक्षा नाहीये. रोहित या ठिकाणी आमच्या ओंकार मित्रमंडळा ठिकाणी प्रमुख पाहुणे आलेले आहेत. प्रदीप मामा शेरा, जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. सूरज जाधव तुम्ही पंच आहात ना, तुम्ही कुठल्या वाईट शब्दांचा अर्थ घेऊ नका, म्हणजे करू नका. तिकडे जातो मी, उभे राहा. स्कोर कोण लिहितं या ठिकाणी? स्कोर कोण लिहितं? स्कोर विशाल स्कोर कोण लिहित आहे? कृपया जरा माईक संपर्क झाला. स्कोर लाडू स्कोर स्कोर आता लिहायला कोण आलेले आहेत? बबलू कदम या ठिकाणी बबलू कदम आलेले आहेत. सूरज जाधव तुम्ही तुमच्या पंचगिरी करा व्यवस्थित, बाकीच्या ठिकाणी नाक खुपसू नका. इथे सगळ्या गोष्टी मॅनेज करायला प्रत्येक जण ठेवलेला आहे. कृपया तुम्ही तिकडे लोडबोड करू नका. आणि आता बॅटिंग करत आहेत ऋतिक आलेले आहेत आणि सिनियर मारू आणि ज्युनियर मारू या ठिकाणी बॉलिंग करताना पहिले षटक घेऊन. वैभव चव्हाण एक उत्कृष्ट असे स्लिपचे खेळाडू. वैभव चव्हाण एक धाव घेतलेली आहे.
शेवटी धाव 2 चेंडूत 2 धावा. उमगा डिफिटर. आणि हा अवांतर धाव वाईट चेंडू. वाईट अवांतर धाव वाईट चेंडू. 2 चेंडूत 3 धावा. आता पुढील तिसरा चेंडू घेऊन येतात ज्युनियर मारू. आणि हा उत्कृष्ट शॉट काढलेला आहे गॅप शोधून. 1 धाव. एक चांगला क्रिकेटिंग शॉट आणि उत्कर्ष यांच्या चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी संघासाठी 3 धाव वाचवला त्यांनी. चुकीचा बॉल गडी बाद होतो. चुकीचा बॉल चुकीचा बॉल दोन खेळाडूंनी तो म्हणजे अक्षय ओंकार महिला मंडळ ओंकार चॅम्पियन्स लीग 2022 उत्कृष्ट असेल आपल्याला आजचं हे आगमन पूर्ण कार्यक्रम सोहळा पाहायला मिळतो. नवीन खेळाडू तो म्हणजे अक्षय गोलंदाज प्रतीक बघूया हे गडी बाद केलाय. उत्कृष्ट उत्कृष्ट चालक आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय हुशार असा गोलंदाज. काहीसा कळला नाही चेंडू अक्षय यांना. स्ट्राईक वर देतो म्हणजे अमित मारू. ओंकार वॉरियर्स क्षेत्ररक्षण करताना नवीन गोलंदाज येतो तो म्हणजे नरेश. बघूया नरेश आपल्या संघासाठी काय करतोय. प्रतीक अमित मारू स्ट्राईक वरती. चांगलाच खेळाडू. चांगल्या क्रिकेटचं मनोरंजन असं सगळ्यांसाठी. आणि यावेळी YouTube लाईव्ह करण्यात आलंय सगळ्या प्रेक्षकांना घर बसल्या पाहता यावं म्हणून. एक चांगलाच पराक्रम इथे राबवलेला आहे. बघूया पहिला चेंडू. हार्ड लक. चांगला क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट खेळाडूच्या अंगाला लागून झेल टिकलेला आहे. वाघ नवीन गोलंदाज झाला तो म्हणजे अमित मारू. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल. चांगल्याच प्रकारचं क्रिकेट आपल्याला इथे पाहायला मिळतं. बघा हेमंत दादा काय करतात आपल्या संघासाठी. जोरात केलेला चेंडू. काही गरज नाही आहे धावची देऊ शकतात. 3 गडी ऑलरेडी बाद झाले त्यांचे. त्यामुळे शांत पद्धतीचं क्रिकेट करणं इथे सध्या खूप महत्वाचं आहे. धावसंख्या सुद्धा फार झालेली नाही. 3 गडी बाद झाले त्याची नोंद घ्यायची फलंदाज करणाऱ्या संघाने. कमबॅक करताना दिसतोय. चेंडू धाव चोरून काढलेला आहे. नक्कीच धावसंख्येत भर होते. माननीय श्री जिशान बाबा सिद्दीकी यांचे खूप खूप आभार. 5 धावा
बॉलिंग ट्राय करेल बघ चांगला मारतो बाहेर मारेल चेंडू अवांतर आहे नक्कीच गडी बाद करण्याचा प्रयत्न चांगलाच ऍक्टिव्हनेस इथे आपल्याला या सगळ्या खेळाडूंमध्ये पाहायला मिळतो चांगल्या प्रकारचं बॉलिंग छोटे जाएगा ये भी अवांतर धाव 2 सलग अवांतर चेंडू अरे पीछे मारने को ले चलेगा एक्स्ट्रा बनता मारने को नहीं जाएगा अभी वो बॉल टू बॉल स्कोर हुआ है तू मारू दे त्याला रोशन बॉलिंग आहे ताक करणार आहे का 2 चेंडू मागचे 16 चेंडू होते बघायचा पुढचा चेंडू नक्कीच चांगला आणि ऑफच्या दिशेला टोलाला एक धाव नक्कीच धन्यवाद पंच बॉल टू बॉल आहे ना स्कोर नाही नाही एक मस्ती 8 झाला कसं काय एक डॉट आला ना बॉलिंग बॉलिंग एक बार आपण आता ट्राय करेला लक्ष दे जोरात मारलेला चेंडू बाद होऊ शकत असतात चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे आवळे यांच्या मार्फत शुभम आवळे सुंदर असा खेळाडू खेळाचं कौशल्य दाखवतो चांगल्यारीत्या आणि तो कालचं त्याचं क्षेत्ररक्षण पाहाल तर खूपच चांगलं होतं 2 षटक पूर्ण झाले आणि 8 धावा झाल्या 8 धावा तिसरं षटक आदित्य सकपाळ आलेले आहेत वैयक्तिक तिसरं षटक सॉरी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत आदित्य सकपाळ आणि बघाल तर यंग प्लेयर आहेत समोरच्या संघात आणि हेमंत वाघ अतिशय अनुभवी असे खेळाडू हा नक्कीच खूप अनुभवी जितका यंगनेस क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे तितकाच अनुभव सुद्धा महत्वाचा आहे बघायचं आहे हा नवीन तरुण गोलंदाज या अनुभवी खेळाडूला बाद करतोय आणि संघाला यश मिळवून देतोय पहिला चेंडू सुंदर असा चेंडू परंतु ऑफच्या दिशेने सांभाळायचं आहे कोणालाही दुखापत होता कामा नये खेळाडूंना विनंती आहे कोणी फाचड करू नका धावसंख्येमध्ये भर पडते ती म्हणजे 1 धावसंख्या होते म्हणजे 9 एक चेंडू पूर्ण दुसरा चेंडू बघायचं हेमंत आपल्या संघासाठी काय करतात किती धावा जमवत आहेत उत्कृष्ट ब्लॉक होल काहीसा कळला नाही चेंडू हेमंत यांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं वेगवान पद्धतीची खूप चुरशीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं खूप चांगलं फार ऍक्टिव्ह राहावं लागतं बॉक्स क्रिकेटमध्ये चांगल्या प्रकारचा तापझाव आपल्याला ते पाहायला मिळते ओंकार चॅम्पियन्स लीगमध्ये तिसरा चेंडू पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने कोणाला एक धाव नक्कीच धावसंख्येत भर पडते ती म्हणजे 10 11 धन्यवाद स्ट्राईकवर येतो म्हणजे नवीन साहिल बघूया आपल्या संघासाठी काय करतोय इथे बाहू आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल करणार असते ही गरज आहे सातत्याने प्रत्येक खेळाडूच्या हिशोबाने तुम्हाला क्षेत्ररक्षण बदलावं लागतं नवीन पद्धतीचं क्षेत्ररक्षण लावावं लागतं रचावं लागतं त्याच पद्धतीने तुम्ही प्रत्येक खेळाडूवरती प्रेशर जनरेट करू शकता अथवा तुम्ही प्रेशर जर क्रिएट केलं नाही तर ते काहीही होऊ शकतं मी पाहिलं की एक चेंडूमध्ये 1 धाव गरजेला सुद्धा गोलंदाजीचा संघ जिंकलेला आहे कारण क्षेत्ररक्षण इतका चांगल्या पद्धतीचा पुढचा चेंडू नक्कीच सिलेक्टच्या दिशेला टोलले नक्कीच धावसंख्येत भर पडते म्हणजे 12 धन्यवाद पंच पंचांच्या भूमिकेत चांगला धाव चोरलेला आहे चांगल्याच पद्धतीचा धाव चोरलेला आहे धावसंख्या झाली ते म्हणजे 13
3 षटक पूर्ण, 13 धावा झाल्या. थोडंसं कानवत्र देताना दिसतं ते म्हणजे अमित मारू. चांगल्या पद्धतीचा एक संघ बांधलेला दिसतो. चांगल्या प्रकारचे क्रिकेटचे सामने आपल्याला या इमारत क्रमांक 10च्या पटांगणात पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीचं अरेंजमेंट, पूर्णपणे एक प्रोफेशनलिझम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. चांगल्या पद्धतीचं कोणालाही त्रास होऊ नये म्हणून डाव्या बाजूला ते पडदे लावलेले आहेत. कुठलाही येणाऱ्या जाणाऱ्या प्रेक्षकाला चेंडू लागून कुठली दुखापत होऊ नये याची काळजी घेतलेली आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि सूरज पंचांच्या पद्धतीने स्ट्राईक वरती येतो म्हणजे साहिल. पहिले 2 बॉल म्हणजे साहिल. अजूनही हेमंत नॉन स्ट्राईक वरती आहेत. नवीन गोलंदाज येतो म्हणजे भाऊ. बघूया आपल्या संघासाठी खूप चांगला खेळाडू आहे. गेले अनेक वर्ष याला तिथे खेळताना पाहतोय. अतिशय जिद्दी असा खेळाडू. जोरात मारला चेंडू परंतु चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण. बघायचंय 2 धावा मिळतात का नाही. दोन धावा नक्की मिळाल्या असतात. पण चांगल्याच पद्धतीचं संयम इथे दाखवता येतो म्हणजे साहिल. शांत पद्धतीची खेळपट्टी इकडे दाखवताना दिसतो. ही गरज आहे. आधीच तुमचे बरेच खेळाडू बाद झाले त्यामुळे शांत पद्धतीचं क्रिकेट ते खेळणं खूप गरजेचं आहे. त्याचा चेंडू गडी बाद झाला तो म्हणजे साहिल. धावसंख्या झालं ते म्हणजे 14. भाऊ यांना षटकात गडी बाद केला यश मिळतंय. चांगलाच अभ्यास करतोय. थोडंसं इथं मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे कळलं नाही की 2 धावा होऊ शकल्या असत्या. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू बघायचा थोडासा प्रेशर मध्ये येतो तो फलंदाज करणारा संघ. अवांतर चेंडू पंच धन्यवाद. चेंडू बघायचा थोडासा प्रेशर मध्ये येतो तो फलंदाज करणारा संघ. अवांतर चेंडू धन्यवाद डीजे. धावसंख्येत भर झाले ती म्हणजे 15. गडी बाद होतोय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. कॅचेस विन मॅचेस असं जसं म्हणतात तसे चांगले स्टॉप्स सुद्धा खूप गरजेचे आहेत. मला आठवतं की ऑफच्या दिशेला सुरेश रैना हा एक चांगलाच खेळाडू आहे. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. चांगल्या प्रकारचं इकडे गोलंदाजी आपल्याला पाहायला. सागर जगताप एक चांगला यष्टीरक्षक. चांगलीच गडी बाद केली. जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे सागरसाठी. चांगल्या प्रकारचं यष्टीरक्षण त्याच्याकडे पाहिलं. भाऊ तू तुझा टाक हिशोबाने. खेळाडू होते. बघायचं भाऊ अजून आपल्या संघासाठी काय करतो. किती यश मिळवून देतो. चांगले गडी बाद केले. प्रेशर मध्ये आणल्या समोरच्या संघाला. बघायचं फलंदाज आपल्या फलंदाजीतून काय करतोय. धावसंख्येत 16.
1 to 4 शेवटचा चेंडू शिल्लक आहे. समोर राजापूरची शेव अशी बॅटिंग सुंदर. आणि एकंदरीत आपण इथे पाहिलं तर ओंकार या मित्रमंडळामध्ये क्रिकेटचं स्वरूप बदलताना दिसतंय. शिस्तबद्ध वेळेत गडी खेळ सुटलेला आहे. एक धाव नक्कीच. साहेब तुमचं खूप खूप स्वागत. रोहित जाधव युवा पिढीसाठी प्रोत्साहन असलेले 18 धावांचं लक्ष. ओंकार प्रीमियर लीग यांचे खूप चांगले असे एंटरटेनर रोहित जाधव यांचं मी मंडळातर्फे स्वागत करतो. प्रमुख सल्लागार त्यांचा एक मत एक आशीर्वादासारखं असतं. अठरा धावांचं लक्ष. बघूया हा सामना कोण जिंकतोय. काहीही होऊ शकतं, हे क्रिकेट आहे. हॅलो 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 18 धावांचं लक्ष. प्रतीक आणि भाऊ आपल्या संघाची पूर्णपणे जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन खेळायला ते सज्ज आहेत. आणि थोडेसे कानमंत्र देताना दिसतात ते म्हणजे अमित मारू आपल्या संघाला काय करावं आणि काय करू नये. मला वाटतं जिद्द सध्या खूप महत्त्वाची आहे. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु बॉक्स क्रिकेटमध्ये 10 स्कोर असताना देखील गोलंदाजी करणारा संघ जिंकलेला आहे. आणि सध्या महत्त्वाचं दिसतं ते म्हणजे क्षेत्ररक्षण. जितक्या चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तितका फायदा या क्षेत्राच्या संघाला होऊ शकतो. पण तितकंच फलंदाजांची डोकं, त्यांचं बुद्धी हे किती शांत पद्धतीचं क्रिकेट खेळत आहे. बघायचं जसं तुम्ही पाहिलं की प्रतीक मारू यांनी एका लेझी चेंडूमध्ये गडी बाद केला होता. तसेच चेंडू यांना सांभाळून खेळावे लागणार आहेत. चेंडूचा चांगला अंदाज घ्यायचा, लॉबच्या दिशेला चांगले खेळाडू असणं खूप गरजेचं आहे. एक धाव सोडणं खूप गरजेचं आहे, कारण चोरटी धाव घेण्यामध्ये हे दोघंही फलंदाज खूप हुशार आहेत, चांगले खेळाडू आहेत. या पटांगणावरती हे त्यांचं होम ग्राउंड आहे आणि तेवढाच त्यांचा फायदा, तेवढाच अनुभव. प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे कुठे चेंडू मारल्यानंतर किती धावा आपण घेऊ शकतो. हा त्यांचा अभ्यास पूर्णपणे झालेला आहे. प्रतीक मारू आणि भाऊ आपल्या संघासाठी विनंती करतो फलंदाज करणाऱ्या संघाला की टाळ्या वाजवून तुमच्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवायचं आहे. नक्कीच बघायचा हा सामना कोण जिंकतोय. पंचांच्या भूमिकेत विशाल. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपल्याला अजूनही बरेच सामने खेळायचे आहेत. वेळ आपल्या हातामध्ये फार कमी आहे. दुपारचं ऊन फार कडक होत चाललंय. लेट्स प्ले. पहिलं षटक घेऊन येतात ते म्हणजे ऋतिक. उत्कृष्ट लेगच्या दिशेला तोललेला चेंडू. एक धाव. नक्कीच धावसंख्येमध्ये भर होते ती म्हणजे एकाने स्ट्राईक वरती येतोय तो म्हणजे भाऊ. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. उत्कृष्ट पद्धतीने 18 धावांचं लक्ष. 17 धावा अजून एक जिंकण्यासाठी गरजेचे आहेत. टॅप शॉट नक्कीच.
नक्कीच 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत 2 चेंडूमध्ये. पुढचा संघ नाणेफेकीच्या कौलासाठी सज्ज व्हायचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप शॉट. पुढचा संघ मी विनंती करतो की रोहित जाधव आपले प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचा आहे. हा पूर्ण झालेले आहे. सामना थांबवायचा नाहीये. मॅच बॉल घ्यायचं. थोडंसं शांत पद्धतीचं क्रिकेट आपल्याकडे पाहायला मिळतं. नक्कीच यश चार धाव पूर्ण. जोरात धन्यवाद पंच. 2 धावा मिळाल्या. 6 धावा पूर्ण झाल्या. उत्कृष्ट असा फटका आपल्याला पाहायला. चांगला प्रयत्न केला होता चेंडू थांबवण्याचा पण काहीसा थांबवता आला नाहीये. पण नक्कीच प्रयत्न खूप चांगला. पुढचा संघ ओंकार चॅम्पियन्स वर्सेस ओंकार डॉमिनेटर्स. ओंकार चॅम्पियन वर्सेस ओंकार डॉमिनेटर्स. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. नवीन षटक हेमंतराव. मागे मागे जरा. दोन हवा मिळायला पाहिजे. म्हणजे क्रिकेट बिकेट वरती पण होतो जरा आमचं धूम मारणार. 8 धावसंख्या झाल्यात. एक धाव. शांत पद्धतीच्या क्रिकेटची खेळ इथे पाहायला मिळते. काही गरज नाही आहे कुठल्याही प्रकारचा प्रयोग करण्याची. याची जाणीव आहे प्रत्येक आणि भाऊ यांना. काहीसा कळल्याने चेंडू गडी बाद होऊ शकला असता. चांगला पद्धतीचा चेंडू. ओंकार चॅम्पियन वर्सेस ओंकार डॉमिनेटर यांच्या नाणेफेकीचा कौल आजचे आपले प्रमुख पाहुणे रोहित जाधव यांच्या हस्ते होईल. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीचा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. भाऊ यांचा शांत पद्धतीचं क्रिकेट. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 4 चेंडू धावसंख्यासाठी म्हणजे 12. अजूनही जिंकण्यासाठी धावांचं लक्ष.
हॅलो धन्यवाद चांगली पंचांची कामगिरी धन्यवाद पंच गडी बाद होतो तो म्हणजे भावी अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांचं लक्ष 5 धावांचं लक्ष माफ करा सत्तावीस फेब्रुवारी आज मराठी भाषा दिन सगळ्या रहिवाशांना आणि सगळ्या खेळाडूंना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा एका चांगल्या दिवशी आज आपल्या क्रिकेटचे सामने मला मिळतात खूप खूप अभिनंदन ओंकार मित्रमंडळ यांचे ओंकार चॅम्पियन्स लीग 2022 चांगल्या प्रकारचे क्रिकेटचे बॉक्स क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळतात अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे संयोजन इथे पाहायला मिळते कटआउट्स खूप छान लावलेले आहेत पडद्यांनी अख्खी जागा झाकून घेतलेली आहे आणि तितकेच सुंदर असे चषक आपल्याला पाहायला मिळतात पुढचा चेंडू अजूनही 5 धावांचं लक्ष बघायचं सामना कोण जिंकतो बॅटची कडक येते धावसंख्येवर धन्यवाद पंच धावसंख्या झाली ते म्हणजे 14 अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांचं लक्ष बघूया पती मारू याच षटकामध्ये हा पूर्ण सामना जिंकवत आहेत का पुढच्या षटकाकडे आपल्याला जावं लागणार आहे हा 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 चांगला चेंडू परंतु धन्यवाद पंच अवांतर उत्कृष्ट पद्धतीची पंचांची कामगिरी ते करताना पाहायला मिळतात ते म्हणजे विशाल आणि पुन्हा एकदा अवांतर धाव दोन धावांचं लक्ष सुंदर सुंदर अतिशय सुंदर पद्धतीचं क्रिकेट स्ट्राईक वरती खेळाडू देतो म्हणजे रोहित मागच्या लीग मध्ये काय चांगल्या पद्धतीचा चौकार त्यांनी कार्पेट शॉट मारला होता आवडता खेळाडू आणि रिव्हर्स थोडंसं क्षेत्ररक्षण त्याच्या आणि सामना विजयी होते तो म्हणजे ओंकार वॉरियर्स